नमस्कार. Next example. In triangle ABC, if C is equal to pi by 2, then prove that C minus C sin A tan A by 2 is equal to B. So आपण इथे लेफ्ट साइड कन्सिडर करूया, राइट साइड येते का चेक करूया. त्याच्या आधी काय काय गिव्हन आहे C is equal to pi by 2 इन ट्रायंगल ABC म्हटलंय. सो एक अँगल 90 डिग्री आहे. सो रिमेनिंग 2 अँगलची ॲडिशन काय असणार आहे? 90 डिग्री असणार. सो ते आधी लिहून घेऊ. सो इन ट्रायंगल ABC we know that A plus B plus C is equal to pi by 2. Where इथे C किती आहे? Here C is equal to pi by 2. That implies remaining 2 ची ॲडिशन किती होणार? A plus B is equal to pi by 2. आणि इथे जसे C आहेत, C आता हे जे C आहे ते साइड लेंथ वाले C आहेत. कॅपिटल सी ने स्मॉल सी, तर स्मॉल सी किंवा स्मॉल बी हे काढायचं असेल तर आपल्याला साइन रूल माहिती आहे. आणि साइन रूल ते साइन ए अपॉन ए किंवा ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सगळं काय असतं आपण कॉन्स्टंट, सगळे रेशो सेम असतात. सो कॉन्स्टंट असं ट्रीट करू शकतो. ऑल्सो वी नो दॅट बाय साइन रूल ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू काहीतरी के असा कॉन्स्टंट घेतला. देन सी ची व्हॅल्यू लिहायची आली तर के साइन सी और बी ची व्हॅल्यू लिहायची आली तर के साइन बी असं आपण कुठल्याही स्टेजला घेऊ शकतो. चला इक्वेशन 1 म्हणून आपण याला इक्वेशन 2 जर आपल्याला लागलं पुढे कुठे तर ते यूज करणार. आता आपण LHS कन्सिडर करूया. सो कन्सिडर LHS. कन्सिडर LHS. LHS आहे C मायनस C साइन ए टॅन ए बाय 2. आता इथे टॅन ए बाय 2 आहे आणि इथे साइन ए, त्यामुळे टॅनची साइन अपॉन कॉस वगैरे घेतलं तरी काही कॅन्सल वगैरे काही होणार नाही बिकॉज अँगल डिफरंट आहे. साइन एचा जर हाफ अँगल करायचा असेल तर साइनचा डबल अँगल फॉर्म्युला यूज करायला लागेल. साइन 2x काय असतं? 2 sin x cos x. तो फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू. सो विच इज इक्वल टू सी. आता याच्यातनं काही कॉमन घेता येते का? तर सी कॉमन घेता येते. सो इंटू ब्रॅकेट 1 मायनस इथे साइन एच्या ऐवजी काय लिहिणार? फॉर्म्युला लिहिणार 2 sin cos 2 sin a by 2 cos a by 2 because here angle is a, therefore half angle is a by 2 into tan a by 2 means sin a by 2 upon cos a by 2. कैंसिल होता है का? चेक करा काही कैंसिल होता है का? cos a by 2 same angle, therefore it can be cancelled. sin a by 2 sin a by 2 both are in numerator, therefore sin square a by 2 असं ते होणार. so which is equal to c into bracket 1 minus 2 sin square angle is a by 2. आता 1 minus 2 sin square हा कोणाचा फॉर्म्युला आहे? आठवला तर cos 2x चा, cos च्या डबल अँगलचा फॉर्म्युला आहे. इथे जो अँगल आहे त्याच्या दुप्पट म्हणजे डबल अँगल होणार. सो विच इज इक्वल टू आता c च्या इथे आपण इक्वेशन 1 मध्ये काय प्लेस करू शकतो? इन द प्लेस ऑफ c वी कॅन राइट k into sin c. हा sin c इकडे दिला तर सो c ला लिहूया आपण k into sin c into bracket 1 minus 2 sin square means cos and double angle of this angle is a. so cos a. पण इथे आपण बघितलं तर इक्वेशन 1 मध्ये a plus b is equal to pi by 2 आहे. सो a ची व्हॅल्यू घालायची आली तर pi by 2 minus b. सॉरी. so that can be replaced by here k sin c into bracket cos pi by 2 minus b. सेम आहे. cos a means cos pi by 2 minus b because a ची व्हॅल्यू काय? pi by 2 minus b from equation 1. but cos pi by 2 minus theta means काय असतं? sin theta. आता हे माहिती आहे आपल्याला cos pi by 2 minus theta, cos pi plus theta, sin pi plus theta, tan वगैरे सगळे आपण झालेले आहे आधी. ते रिलेशन्स पण लक्षात ठेवायची नाही. सो cos pi by 2 minus theta means sin theta. so which is equal to k sin c into cos means sin b. so k sin c into इथे आलाय sin b. आता आपण इथे बघूया की अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. c is equal to pi by 2. pi by 2 असेल तर याला sin c जर कॅल्क्युलेट करायचं झालं ह्या पर्टिक्युलर c साठी तर sin 90. sin 90 किती असतं? 1. so that implies sin c is equal to 1. कारण c 90 डिग्री आहे म्हणून sin c 1. so याची व्हॅल्यू 1 येणार. so which is equal to k into 1 into this sin b. असं आता आपल्याला रिमेनिंग टर्म्स एवढ्या राहिलेल्या आहेत. सो काय काय आहेत? k into sin b. बट फ्रॉम इक्वेशन 2 वी कॅन राईट k into sin b इकडे गेलं की ह्याला काय म्हणतो आपण? b म्हणतो.
So b is equal to k into sin b from equation 1. So from equation 1, k into sin b can be written as b, which is equal to RHS. k sin b is equal to b कशावर दिले, b is equal to हा b इकडे नेला sin b की k sin b होईल आणि तेच राइट साइड होती which is equal to RHS. Hence this statement is true. Next example, prove that cot A plus cot B plus cot C is equal to A square plus B square plus C square upon 4 delta. सो LHS कन्सिडर करूया, कॉटच्या काही आयडेंटिटीज आहेत त्या यूज करता येतात का बघूया आणि त्यावरून हे सॉल्व करायचं. सो कन्सिडर LHS which is equal to cot A plus cot B plus cot C. मीन्स काय असतं, कॉट मीन्स काय असतं, कॉस अपॉन साइन. सो आता आपण कॉटच्या आधी कॉस अपॉन साइन अशा व्हॅल्यूज करूया. सो कॉट ए मीन्स कॉस ए अपॉन साइन ए प्लस कॉट बी सॉरी कॉस बी अपॉन साइन बी अँड नंतर कॉस बी साइन बीच्या रिलेटेड टू डेल्टा आणि कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल वगैरे काही रिलेटेड व्हॅल्यूज असतील तर आपण त्या इथे प्लेस करायचे. प्लस कॉस सी अपॉन साइन सी. आता कोसाइन रूल किंवा साइन रूल याच्यातनं काय आहे, साइन रूल मधनं आपल्याला साइन रूलच्या रिलेटेड डेल्टा म्हणजे ट्रायंगलच्या रिलेटेड व्हॅल्यू काय ते आपल्याला माहिती आहे आणि कोसाइन रूलमध्ये कॉसच्या म्हणजे अँगल काय व्हॅल्यूज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. तर त्या सगळ्या व्हॅल्यूज इथे आपण प्लेस केल्या आणि सिम्प्लिफाय केल्यावर RHS येते का चेक करायचे. सो बाय कोसाइन रूल याला आपण LHS इज इक्वल टू दिस असं इक्वेशन 1 लिहून ठेवूया आणि नंतर या सगळ्या व्हॅल्यूज आपण तिथे घेऊया. बाय कोसाइन रूल वी कॅन राईट कॉस ए इज इक्वल टू काय असतं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2BC. हे आपण कॉस एचा फॉर्म्युला बघितलाय. आता कॉस बी कॉस सी साठी सिमिलर तोच फॉर्म्युला असणार आहे, फक्त इथे बी आणि सी इथे बी साठी इथे असणारे ए सी वगैरे तेवढा फक्त रिप्लेस करायचं. त्यामुळे हा कोसाइन रूल वरून कॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. त्याप्रमाणे साइन रूल आणि ट्रायंगल याचं काय रिलेशन आहे, पेरिमीटर वगैरे हे आपण बघितलं होतं आधीच्या व्हिडिओत. त्यावरून साइनची व्हॅल्यू आपल्याला काय येते ती माहिती आहे. अल्सो साइन ए एक कुठल्या तरी अँगलची काढून ठेवायची, बाकी त्यात तशाच येणार आहेत व्हॅल्यू. साइन ए इज इक्वल टू काय असतं, 2 डेल्टा अपॉन BC. साइन इथे ए अँगल असेल तर इथे BC येतं 2 डेल्टा अपॉन BC. इथे बी अँगल असेल तर 2 डेल्टा अपॉन ACA. इथे सी अँगल असेल तर 2 डेल्टा अपॉन ABA. सो सिमिलर असणार आहेत पुढच्या व्हॅल्यूज. सो ह्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये प्लेस केल्या तर इक्वेशन 1 काय मिळते चेक करूया. सो इक्वेशन 1 बिकम्स, या व्हॅल्यूज आता आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार. therefore इक्वेशन 1 बिकम्स कॉस कॉसच्या तिथे काय करणार, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2. ए ची व्हॅल्यू काय आहे तर कॉस ए मीन्स बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2BC इंटू साइन ए ची व्हॅल्यू करायची. साइन ए ची व्हॅल्यू जर 2 डेल्टा अपॉन BC असेल तर 1 अपॉन साइन ए म्हणजे याचा रेसिप्रोकल केला की 1 अपॉन साइन ए केलं तर याचा पण रेसिप्रोकल करायला लागेल. म्हणजे काय येणार व्हॅल्यू BC अपॉन 2 डेल्टा. थोडक्यात साइन ए ची व्हॅल्यू इथे प्लेस केली मग ABC रूल प्रमाणे आपण अल्जेब्राच्या रूल प्रमाणे त्याला न्यूमरेटर मध्ये न्यायचं वगैरे ते आहे. म्हणजे साइन ए ची व्हॅल्यू असेल तर 1 अपॉन साइन ए ची काय BC अपॉन 2 डेल्टा. सो ती घेऊया BC अपॉन 2 डेल्टा प्लस आता कॉस बी साठी सेम ह्याच पॅटर्नने ती व्हॅल्यू लिहायची. कॉस बी असेल तर मायनस बी स्क्वेअर होणार. सो कॉस बी साठी काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2AC असणार इंटू साइन बी ची व्हॅल्यू काय असणार आहे तर AC अपॉन 2 डेल्टा असेल. AC अपॉन 2 डेल्टा प्लस कॉस सी अपॉन साइन सी साठी आपण व्हॅल्यू लिहिणार आहोत. कॉस सी साठी हाच फॉर्म्युला कन्सिडर करायचा आहे. हे काय येणार आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन कॉस सी साठी लिहितोय ना. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस इथे सी स्क्वेअर येणार अपॉन 2AB इंटू साइन सी ची व्हॅल्यू लिहायची. साइन सी मीन्स काय येणार 1 अपॉन साइन सी मीन्स AB अपॉन 2 डेल्टा. AB अपॉन 2 डेल्टा. आता काही कॅन्सल वगैरे होत आहेत का बघूया व्हॅल्यूज. सो 2BC मीन्स BC कॅन्सल झाले
AC कॅन्सल, AB कॅन्सल. आता या सगळ्याचा डिनॉमिनेटर बघितला तर सेम आहे. फर्स्ट टर्मचा डिनॉमिनेटर 2 × 2 म्हणजे 4 डेल्टा, सेकंड टर्मचा पण 4 डेल्टा, थर्ड टर्मचा पण 4 डेल्टा. सो डिनॉमिनेटर सेम करायची इथे गरज नाही आहे आपल्याला. सो डायरेक्टली सिंगल डिनॉमिनेटर लिहून न्यूमरेटरची ॲडिशन करायची. सो विच इज इक्वल टू न्यूमरेटर, फर्स्ट न्यूमरेटर आहे b² + c² - a². एवढ्याच टर्म्स राहिले आहेत फर्स्ट न्यूमरेटरमध्ये. त्याच्यानंतर सेकंडमध्ये +a² + c² - b² प्लस थर्ड न्यूमरेटरमध्ये राहिले आहे a² + b² - c². न्यूमरेटरमध्ये एवढ्याच राहिल्या व्हॅल्यू, बाकी कॅन्सल झाले. आणि अपॉन डिनॉमिनेटर सगळ्याचा कॉमन आहेच, तो किती आलाय 4 डेल्टा. अपॉन किती येणार आहे 4 डेल्टा. सो विच इज इक्वल टू काय काय कॅन्सल होतोय, काही राहतंय का बघूया. एक +c² आहे आणि एक -c² आहे. सो एक कॅन्सल होईल, +c² - c² +b² - b² +a² - a². सो एवढे न्यूमरेटरमध्ये कॅन्सल झाले. रिमेनिंग काय a², एक कॅपिटल एक a² राहिला, एक b² आणि 1 c². सो 1a² + 1b² + 1 c² इन न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर 4 डेल्टा आणि विच इज इक्वल टू RHS. सो LHS इज इक्वल टू RHS मिळाला. हे स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालं. इथे आपल्याला परत कोसाइन रूल, साइन रूल आणि रिलेटेड टू एरिया ऑफ ट्रायंगल साइनचं हे सगळे फॉर्म्युले अप्लाय करावे लागले.